श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे सुनेचा रुबाब. रात्रीचे जवळजवळ 10 वाजले होते. गावात सगळीकडे शांतता पसरली होती, पण एका छोट्याशा घरात मात्र अजूनही लाईट चालू होती. टक टक टक. शिवण मशीनचा आवाज थांबतच नव्हता. दिव्या मशीनसमोर बसली होती. तिच्या हातात निळ्या रंगाचं कापड, डोळ्यात थोडा थकवा, पण त्याहून जास्त एकाग्रता. तिची आई बाजूला बसून दुसरा ब्लाऊज तयार करत होती. दिव्या, हा स्लीवचा फोल्ड नीट पकड, ग्राहक परत करायला लावतात, आई शांतपणे म्हणाली. दिव्या लगेच म्हणाली, हो आई, पण आपण हा थोडा वेगळा कट देऊ शकतो, जास्त नीट दिसेल. आईने तिच्याकडे पाहिलं. तू नवीन एक्सपेरिमेंट करत राहतेस, पण लोकांना साधं जास्त आवडतं इथे. दिव्या थोडी हसली. लोकांना जे दिसतं तेच आवडतं. आपण नवीन दाखवलं तर तेही आवडेल. आई काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर हलकीशी आश्चर्याची रेषा दिसत होती. काही वेळानंतर काम आटोपून दोघीही बसल्या. दिव्याने मोबाईल काढला आणि काही फोटो स्क्रोल करायला लागली. आईने विचारलं, काय बघतेस एवढं? दिव्या स्क्रीन तिच्याकडे वळवत म्हणाली, हे बघ, शहरातले ब्लाऊज डिझाईन, आरी वर्क, कटिंग, किती वेगळं आहे ना. आई नीट पाहत म्हणाली, हो छान आहे, पण यासाठी जास्त वेळ लागतो, मेहनत लागते, जास्त खर्च करावा लागतो, आणि यासाठी जास्त पैसे कुणी देत नाही ग. दिव्या शांतपणे म्हणाली, काम तेच आहे आई, आपणही करू शकतो, फरक फक्त त्याला मिळणाऱ्या किमतीचा आहे. आईने तिच्याकडे नीट पाहिलं. तुला वाटतं तू हे सगळं करू शकशील? दिव्या आत्मविश्वासाने म्हणाली, मी आधीच करते आहे, फक्त योग्य ठिकाणी नाही करत. दुसऱ्या दिवशी घरात नेहमीसारखी गडबड सुरू होती. बायका येत जात होत्या. ताई, माझा ब्लाऊज आज मिळेल का? थोडा फिटिंग टाईट करा बरं. दिव्या सगळ्यांशी हसत बोलत होती, पण तिचं लक्ष फक्त कामावर नव्हतं. ती लोक काय मागतात, काय आवडतं, काय बदलता येईल हे ऑब्झर्व करत होती. एका ग्राहकाने विचारलं, पाटीचा डिझाईन थोडा वेगळा करू शकतेस का? दिव्या लगेच म्हणाली, हो, मी तुम्हाला 2-3 पर्याय दाखवते. ती कागदावर पटकन स्केच काढते. त्या बाई आश्चर्याने म्हणतात, अगं, हे तर खूप छान दिसतंय. आई दुरून बघत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं समाधान होतं. काही दिवसांनी गावात एका लग्नासाठी मोठी तयारी चालू होती. दिव्याने खास नवरी मुलीसाठी ब्लाऊज तयार केला होता. आरी वर्क, नीट फिनिशिंग, स्टायलिश बॅक डिझाईन. लग्नाच्या दिवशी तो ब्लाऊज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. हा कुठून शिवलास? खूप भारी दिसतोय. नवरीची आई हसत म्हणते, दिव्याने शिवला आहे. सगळ्यांच्या नजरा दिव्याकडे वळतात. दिव्या शांत उभी असते, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच कॉन्फिडन्स दिसत असतो. त्या रात्री दिव्या घराच्या बाहेर उभी होती. गाव शांत झालं होतं. ती मोबाईलवर पुन्हा तेच डिझाईन बघत होती आणि हळूच स्वतःशी म्हणाली, हे मी करू शकते आणि यापेक्षा चांगलं करू शकते. आई तिच्या जवळ येते. थकली नाहीस का? दिव्या हलकसं हसते. थकलंय शरीर, पण डोकं अजून काम करतंय. आई विचारते, काय चाललंय मनात? दिव्या थेट मुद्द्यावर येते. आई, मला शहरात जायचं आहे. आई थोडी गंभीर होते. फक्त शहर बघायला की काहीतरी करायला? दिव्या लगेच म्हणते, करायला, मोठं करायला. आई शांतपणे विचारते, पण कसं? दिव्या काही क्षण थांबते आणि म्हणते, लग्न करून. आई थोडी आश्चर्यचकित, म्हणजे तुम्ही माझ्या लग्नासाठी मुलगा शोधत आहात ना? तर तो मुलगा शहरातलाच असावा. मी शहरातल्या मुलाशीच लग्न करणार. मला माझ्या कामाला मोठं करायचं आहे. आई तिच्याकडे बघत राहते. पहिल्यांदाच तिला जाणवतं, ही फक्त स्वप्न बघत नाहीये, ही प्लॅन करते आहे. काही दिवसांनी घरात लग्नाच्या बोलण्या सुरू होतात. नातेवाईक येतात.
स्थळं येतात, पण दिव्याची अट क्लिअर असते. मुलगा शहरातला असावा. एक स्थळ येतं, महेश, शहरात नोकरी करणारा, स्थिर मुलगा. आई दिव्याला विचारते, बघ, सगळं ठीक वाटतंय, तुला काय वाटतं? दिव्या शांतपणे विचारते, तो शहरातच राहतो ना? हो. दिव्या हलकसं हसते, मग मला ठीक आहे. लग्नानंतर दिव्या पहिल्यांदाच शहरात येते. मोठ्या इमारती, रस्त्यावरची गर्दी, नवीन वातावरण, ती सगळं बघत असते. महेश मनातच विचार करतो, गावाकडची आहे, सगळं नवीनच वाटणार. पण दिव्याच्या चेहऱ्यावर भीती नसते, फक्त उत्सुकता आणि डिटर्मिनेशन असतं. घरात सासू तिचं स्वागत करते. ए बाळा. दिव्या नम्रपणे, नमस्कार आई. सगळं सुरळीत चालू असतं, पण महेशच्या मनात एक विचार कायम असतो. मी आईला म्हटलं होतं की शहरातली मुलगीच करूयात, पण आईला हिच्यामध्ये काय आवडलं काय माहिती. गावाकडची आहे, हिच्यामध्ये काही वेगळं नाही, साधीच आहे. रात्री दिव्या खिडकीत उभी असते. शहरातील लाईट्स चमकत असतात. ती हळूच स्वतःशी म्हणते, इथं संधी आहे आणि मी ती संधी सोडणार नाही. तिने मूठ घट्ट केली. आता माझी वेळ आहे. लग्नाला आठवडा झाला होता. आठवडा देवदर्शन आणि पाहुण्यांमध्ये गेला होता. आता सगळे पाहुणे आपापल्या घरी गेले होते. सकाळचे 7 वाजले होते. शहरातल्या घरामध्ये दिवसाची सुरुवात झाली होती. किचनमध्ये भांडी वाजत होती. गॅसवर चहा उकळत होता. दिव्या पहिल्यांदाच सगळं मॅनेज करत होती. ती सावधपणे सगळं पाहत होती. कुठे काय ठेवलं आहे, कोणाला काय आवडतं. सासू किचनमध्ये आली. इतक्या लवकर उठलीस? ती थोडं आश्चर्याने म्हणाली. दिव्या हसली. गावात सवय आहे ना, सकाळ लवकर सुरू होते. सासू काही न बोलता तिचं काम पाहत राहिली. काही वेळानंतर महेश तयार होऊन बाहेर आला. चहा झाला का, त्याने सहज विचारलं. दिव्या लगेच कप पुढे करत म्हणाली, हो घ्या. महेशने एक घोट घेतला. ठीक आहे, तो एवढंच म्हणाला. दिव्या काही बोलली नाही, पण तिला जाणवलं, इथे ॲप्रिशिएशन मिळणार नाही, प्रूव्ह करावं लागेल. महेश आणि सासरे कामावर गेले. घरात आता फक्त दिव्या आणि सासू. दिव्या घरकाम करत होती, पण तिचं लक्ष वारंवार खिडकीबाहेर जात होतं. रस्त्यावर दुकानं उघडत होती, लोक कामाला जात होते. तिच्या डोक्यात विचार चालू होते, इथे प्रत्येकजण काहीतरी करत आहे, मी फक्त घरात बसणार का? दुपारी काम आटोपून दिव्या सासूजवळ बसली. आई, एक विचारू का? ती हलक्या आवाजात म्हणाली. विचार. मी माझं ब्लाऊजचं काम सुरू करू का इथून? सासू थोडी थांबली. इथे? तिने भुवया उंचावत विचारलं. हो, घरातूनच, छोट्या प्रमाणात. सासूच्या चेहऱ्यावर शंका होती. इथे लोकांना माहीत असलेल्यांकडूनच काम करून घेतात आणि तू नवीन आहेस. दिव्या शांतपणे म्हणाली. हो, सुरुवात अवघड असेल, पण प्रयत्न केल्याशिवाय कळणार नाही. सासू काही क्षण विचारात पडली. तिला दिव्याचा आत्मविश्वास जाणवत होता. ठीक आहे, करून बघ, ती म्हणाली. दिव्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. धन्यवाद आई. दुसऱ्या दिवशी दिव्या घराच्या बाहेर एक छोटा बोर्ड लावत होती. फॅशनेबल ब्लाऊज शिवून मिळतील, आरी वर्क स्पेशल. ती बोर्ड नीट लावत होती. तेवढ्यात महेश बाहेर आला. तो बोर्ड वाचून हलकसा हसला. हे काय आहे? दिव्या सरळ उत्तर देते. मी काम सुरू करते आहे. महेश थोडं चिडवणाऱ्या सुरात. इथे इतक्या सोप्या पद्धतीने काम मिळत नाही. हे गाव नाही आहे. दिव्या शांतपणे म्हणाली. माहीत आहे, पण मला प्रयत्न करायचा आहे. महेश खांदे उडवत निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिलं होतं, ही इथे काही करू शकणार नाही. दुपारी शेजारच्या एका बाईने बोर्ड पाहिला. ती आत आली. तुम्ही ब्लाऊज शिवता का? दिव्याने हसत स्वागत केलं. हो, बसा ना, मी डिझाईन दाखवते. ती काही स्केच
आणि सॅम्पल दाखवते. बाई थोडी इम्प्रेस झाली. हे तुम्ही केलं आहे? हो. ठीक आहे, एक ब्लाऊज करून बघा. दिव्याच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. नक्की. दिव्या तो ब्लाऊज खूप काळजीपूर्वक तयार करत होती. प्रत्येक स्टिच, डिझाईन, तिचं पूर्ण लक्ष त्या कामात होतं. आई सासू दुरून बघत होती. ती हळूच म्हणाली, खूप बारकाईने करते आहेस. दिव्या हसली. पहिलं काम आहे ना, परफेक्ट करायचं आहे. दुसऱ्या दिवशी ती बाई ब्लाऊज घ्यायला आली. दिव्या थोडी नर्वस होती. हे घ्या. बाईने ब्लाऊज पाहिला. क्षणभर शांत. मग अचानक तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. खूप छान आहे. दिव्याच्या डोळ्यात चमक आली. खरंच? हो. मी माझ्या मैत्रिणींना पण सांगेन. काही दिवसांनी हळूहळू अजून ग्राहक येऊ लागले. कोणी म्हणायचं, शेजारणीनं सांगितलं. कोणी, तुमचं काम चांगलं आहे म्हणे. दिव्याचा कॉन्फिडन्स वाढत होता. एके दिवशी दिव्या तिचं काम मोबाईलवर रेकॉर्ड करत होती. सासूने विचारलं, हे काय करतेस? डिझाईन रेकॉर्ड करते आहे. नंतर रेफरन्ससाठी ती व्हिडिओ सेव्ह करते. काही वेळाने तो छोटा क्लिप ऑनलाईन टाकते. तिला वाटतं कदाचित कुणाला उपयोग होईल. संध्याकाळ. महेश घरी आला. बाहेर 2 बायका उभ्या होत्या. दिव्या आहे का? ब्लाऊजबद्दल बोलायचं आहे. महेश थोडा थांबला. तो आत गेला. दिव्या बाहेर आली. दिव्या त्या बायकांशी कॉन्फिडंटली बोलत होती. त्याला थोडं आश्चर्य वाटलं, पण तरीही तो म्हणाला, 2-4 ऑर्डर मिळाल्या म्हणजे मोठं काही नाही होत. रात्री दिव्या शांतपणे बसली होती. तिच्यासमोर 3-4 ऑर्डर होत्या. ती हलकसं हसली. सुरुवात झाली आहे. तिने काम हातात घेतलं. डोळ्यात आता थकवा नव्हता, फक्त जिद्द होती. सकाळचे 10 वाजले होते. घरी काही महिला आल्या होत्या. दिव्या आहे का? माझं माप घ्यायचं आहे. कालचा ब्लाऊज तयार झाला का? एकेकाळी शांत असलेलं ते घर आता हळूहळू कामाच्या आवाजाने जिवंत झालं होतं. दिव्या मशीनसमोर बसली होती. तिच्यासमोर 6-7 ऑर्डरची यादी होती. ती व्यवस्थित प्लॅन करत होती. हा उद्यापर्यंत, हा परवा आणि हा स्पेशल डिझाईन आधी पूर्ण करायचा. तिच्या हातात वेग आला होता, पण तरीही तिची क्वालिटी कमी होत नव्हती. सासू बाजूला उभी होती. ती थोडी आश्चर्याने म्हणाली, इतक्या ऑर्डर, सगळं मॅनेज होतंय का? दिव्या शांतपणे म्हणाली, हो, थोडं हेक्टिक आहे, पण मजा येते आहे. सासूच्या चेहऱ्यावर आता शंका नव्हती, गर्व दिसायला लागला होता. काही दिवसांनी घराच्या बाहेर आता रोज ग्राहक येऊ लागले. कोणी मेजरमेंट देत होतं, कोणी डिलिव्हरी घ्यायला येत होतं. एका बाईने हसत विचारलं, तुमच्याकडे वेटिंग लागते आता? दिव्या हसली, थोडी लागते, पण काम नीट मिळेल. एके दिवशी एक कस्टमर आली. ती म्हणाली, मी तुमचं काम ऑनलाईन पाहिलं. दिव्या थोडी थांबली. ऑनलाईन? हो, माझ्या बहिणीने तुमचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यातला डिझाईन खूप आवडला. दिव्या काही क्षण शांत झाली. तिला आठवलं, तिने छोटासा व्हिडिओ ऑनलाईन टाकला होता. ती हलकसं हसली. हो, मीच टाकला होता. संध्याकाळ. दिव्या मोबाईल उघडते. तो व्हिडिओ पुन्हा पाहते. व्ह्यूज 12,000. ती थोडी आश्चर्यचकित. इतके लोक. कमेंट वाचते. डिझाईन खूप सुंदर आहे. तुम्ही कुठे आहात? ऑर्डर कशी द्यायची? तिच्या चेहऱ्यावर एक्साइटमेंट आणि जबाबदारी दोन्ही दिसत होते. त्या रात्री दिव्या विचार करत बसली होती, जर लोक ऑनलाईन पाहून येत असतील तर मी अजून चांगलं दाखवू शकते. ती दुसऱ्या दिवशीपासून काम करताना छोटे छोटे क्लिप शूट करायला लागते. पुढील काही आठवडे काम दुप्पट वेगाने वाढतं. घराच्या बाहेरच नाही तर मोबाईलवरही ऑर्डर येऊ लागतात. तुम्ही कुरिअर करता का? मी दुसऱ्या शहरातून बोलते आहे. दिव्या हळूहळू सगळं शिकते. पेमेंट ऑनलाईन घेणं, डिझाईन एक्सप्लेन करणं,
टायमिंग मॅनेज करणं. ती फक्त टेलर राहत नाही, ती बिझनेस वुमन बनायला लागते. महेश अजूनही ऑब्झर्व करत होता. एक दिवस त्याने पाहिलं, घरात 4-5 बायका बसल्या होत्या. दिव्या कॉन्फिडंटली त्यांच्याशी बोलत होती. हा डिझाईन तुम्हाला सूट होईल आणि हा फेस्टिवलसाठी परफेक्ट आहे. महेश थोडा सरप्राईज झाला, पण लगेच इगोमध्ये म्हणाला, थोडं चाललंय, पण किती दिवस? एक दिवस दुपारी फोन आला. हॅलो, दिव्या बोलताय? हो, मी नेहा बोलते. माझं बुटीक आहे. मी तुमचं काम ऑनलाईन पाहिलं. दिव्या थोडी सिरियस झाली. हो, बोला. मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. तुमचे डिझाईन माझ्या बुटीकमध्ये ठेवू शकते का? दिव्या काही क्षण काही बोललीच नाही. तिला विश्वास बसत नव्हता. हो, नक्की. पण मी उद्या भेटायला येते. दुसऱ्या दिवशी एक स्टायलिश लेडी घरात आली. सगळं प्रोफेशनल ॲटिट्यूड. तिने डिझाईन पाहिले, स्टिचिंग चेक केलं. ती इम्प्रेस झाली. तुमचं काम खूप नीट आहे आणि डिझाईन फ्रेश आहेत. ती थेट म्हणाली, मी बल्क ऑर्डर देऊ इच्छिते. त्या संध्याकाळी महेश घरी आला. त्याने पाहिलं, दिव्या आणि सासू दोघीही खूप बिझी होत्या. कपड्यांचे बंडल, मेजरमेंट, प्लॅनिंग. तो थोडा चिडून म्हणाला, हे काय चाललंय? दिव्या शांतपणे म्हणाली, नवीन ऑर्डर आहे, मोठी आहे. महेशने विचारलं, किती मोठी? दिव्या सरळ उत्तर देते, इतकी की आता मला प्लॅनिंग करावी लागेल. महेश काही क्षण शांत झाला. रात्री महेश खिडकीत उभा होता. तो दिव्याकडे पाहत होता. ती अजूनही काम करत होती, थकलेली पण थांबलेली नाही. त्याच्या मनात पहिल्यांदा एक विचार आला, ही खरंच सिरियस आहे. दुसऱ्या दिवशी दिव्या सासूला म्हणाली, आई, मला थोडी मदत लागेल. सासू लगेच म्हणाली, मी आहे ना. दोघी मिळून काम करू लागल्या. घरात आता एक वेगळीच एनर्जी होती. दिव्या आता फक्त काम करत नव्हती, ती प्लॅनिंग, मॅनेजिंग, ग्रोविंग करत होती. तिच्या डोळ्यात आता फक्त स्वप्न नव्हतं, डिरेक्शन होतं. सकाळचे 9 वाजले होते. घरात नेहमीपेक्षा जास्त गडबड होती. कापडांचे बंडल, मेजरमेंट, डिझाईन, सगळीकडे कामाचंच वातावरण. दिव्यासमोर नोटबुक ठेवून प्लॅनिंग करत होती. हा ऑर्डर 3 दिवसात, हा अर्जंट आहे आणि बुटीकसाठीचे पीसेस वेगळे ठेवायचे. सासू तिच्याकडे बघत होती. ती हलकसं हसली, तू आता घरातली सून कमी आणि बिझनेस चालवणारी जास्त वाटतेस. दिव्या हसत म्हणाली, दोन्ही मॅनेज करायला शिकले आहे आता. काही दिवसांनी घरात आता एक छोटासा सेटअप तयार झाला होता. एक एक्स्ट्रा मशीन, कपड्यांसाठी वेगळी जागा, डिझाईनचे सॅम्पल व्यवस्थित ठेवलेले. शेजारच्या 2 बायका मदतीला येऊ लागल्या होत्या. ताई, हा स्टिच बरोबर आहे का? हा पॅटर्न रिपीट करायचा का? दिव्या त्यांना समजावत होती. क्वालिटी कमी झाली नाही पाहिजे. आपलं नाव कामावर आहे. त्या बुटीककडून सतत ऑर्डर येत होते. त्यांचं काम मार्केटमध्ये जाऊ लागलं होतं. एके दिवशी सासू आनंदाने म्हणाली, आज मार्केटमध्ये एका बाईने सांगितलं, तुमच्या सुनेचं काम खूप चालतंय. दिव्या शांतपणे हसली, पण तिच्या डोळ्यात समाधान होतं. महेश सगळं पाहत होता. घरातले बदल, लोकांची ये-जा, दिव्याचा वाढता कॉन्फिडन्स. पण त्याच्या मनात अजूनही एक इगो होतं. हे सगळं टेम्पररी आहे. एक दिवस दिव्या तयार होत होती. साधं पण नीट कपडे, हातात फाईल. सासूने विचारलं, कुठे चाललीस? बुटीकमध्ये मीटिंग आहे. सासू अभिमानाने म्हणाली, जा, नीट बोलून ये. त्या मीटिंगमध्ये दिव्या कॉन्फिडंटपणे बसली होती. बुटीक ओनर म्हणाली, आम्हाला तुमचं काम खूप आवडलं आहे. आम्ही लाँग टर्म कोलॅबरेशन करू इच्छितो. दिव्या शांतपणे ऐकत होती. ती म्हणाली, माझी एक अट आहे. ती लेडी थोडी आश्चर्यचकित. काय? दिव्या ठामपणे म्हणाली, क्वालिटी आणि डिझाईन
माझ्या कंट्रोलमध्ये राहतील. मी कॉम्प्रोमाइज करणार नाही. ती लेडी हसली. म्हणूनच तर तुमचं काम वेगळं आहे. डील डन. घरी दिव्या परत आली. तिच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स होता. सासूने विचारलं, कसं झालं? दिव्या हसली. आपण पुढे जातोय. काही महिन्यांनी घर आता पूर्ण बदललं होतं. छोटा वर्कशॉप तयार झाला. 3-4 लोक काम करत होते. ऑर्डर सतत येत होते. घराच्या बाहेर मोठा बोर्ड होता, दिव्या डिझाईन. एक दिवस महेशच्या ऑफिसमध्ये त्याच्या कलिगने विचारलं, अरे, दिव्या डिझाईन माहिती आहे का? खूप ट्रेंडिंग आहे सध्या. माझी बायको तर सतत तिचं नाव घेत असते आणि ऑफिसमधल्या बायका पण बघ तिच्याबद्दलच बोलत आहेत. महेश थोडा कन्फ्यूज. हो का? अरे, माझ्या बायकोने तिथून ब्लाऊज शिवून घेतला होता. खूप हेवी काम आहे. महेश काही क्षण शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. त्या रात्री महेश घरी आला. तो थेट दिव्याकडे गेला. ती अजूनही कामात बिझी होती. तो काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग शांतपणे म्हणाला, दिव्या. ती थांबली. हो. महेश थोडा हेजिटेट झाला. मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार करत होतो. दिव्या शांतपणे ऐकत होती. तो पुढे म्हणाला, मला वाटलं होतं तू काही खास नाहीस, पण तू जे केलं आहेस ते खूप मोठं आहे. दिव्या काही क्षण शांत राहिली. मग ती हळूच म्हणाली, मी काही वेगळी नाही आहे. फक्त मला माझ्यावर विश्वास होता. ती त्याच्याकडे पाहत पुढे म्हणाली, रुबाब म्हणजे काय माहीत आहे? महेश शांत. दिव्या ठाम आवाजात, रुबाब म्हणजे इतरांना कमी दाखवणं नाही, स्वतःच्या कष्टाने उंच उभं राहणं असतं. घरात काही क्षण शांतता पसरली. सासू दारात उभी होती. तिच्या डोळ्यात अभिमान होता. ती पुढे आली. ही फक्त माझी सून नाही, ही आमच्या घराची ओळख आहे. दिव्या त्यांच्याकडे पाहून हसली. दिव्या तिच्या वर्कशॉपमध्ये उभी होती. आजूबाजूला काम सुरू होतं. लोक तिच्याकडून शिकत होते. ती एका मुलीला सांगत होती, काम छोटं असो किंवा मोठं, त्यात आपली ओळख दिसली पाहिजे. ती खिडकीतून बाहेर पाहते. शहर चाललं होतं आणि आता त्या शहरात ती पण चालत नव्हती, ती पुढे नेत होती. गावातून आलेली ती सून, तीच आज स्वतःच्या कष्टावर उभी राहून सगळ्यांना तिचा रुबाब दाखवून गेली. रुबाब जन्मता मिळत नाही, तो मेहनतीने कमवावा लागतो. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.